नमस्कार मंडळी, पुष्पा होममेड रेसिपीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज मी कुरकुरीत असे लहान मुलांना आवडणारे मोठ्यांना आवडणारे कुरकुरीत भेंडीची कुरकुरे बनवणार आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। रेसिपीला मी आता सुरुवात करते आणि कोणाकोणाला कुरकुरे आवडतात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। सर्वात आधी मी भेंडी स्वच्छ धुवून पुसून कापून घेते। आपण भाजीला कापतो ना, त्याच प्रकारे भेंडी कापायची। मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे। सर्व भेंडी मी आता अशीच कापून घेणार आहे। एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे, सर्वांना नक्की आवडेल। तुम्ही एकदा नक्की करून बघा। अशा प्रकारे मी सर्व भेंडी कापून घेतलेली आहे। त्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेतली आणि साहित्य काय काय लागणार आहे ते आता आपण बघूया। तुम्ही बघू शकता, मी एकसारखी भेंडी कापून घेतलेली आहे। सर्वात आधी मी बेसन पीठ टाकणार आहे। 5 ते 6 चम्मच मी बेसन पीठ घेणार आहे। तुम्हीही तुमच्या भेंडीच्या हिशोबानुसार घेऊ शकता। भेंडीचा अंदाज बघून तुम्ही पीठ घेऊ शकता। त्यानंतर मी कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहेत। 2 ते 3 चम्मच मी कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे। कॉर्नफ्लॉवरने भेंडीला कडकपणा येण्यासाठी मी टाकलेले आहे। त्यानंतर मिरची घेतलेली आहे मी, लाल मिरची। गरम मसाला थोडाच वापर करायचा। थोडी हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ। त्यानंतर मी थोडा बेकिंग पावडर घेतलेली आहे। एकदम थोडी बेकिंग पावडर घ्यायची आणि सर्व साहित्य एकजीव मिक्स करायचं। भेंडीला पूर्णपणे पीठ लपकले गेले पाहिजे, अशा प्रकारे भेंडी मिक्स करायची। थोडे थोडे पाणी टाकून घ्यायचे। पाण्याचा जास्त उपयोग करायचा नाही, फक्त पीठ मिक्स होण्यासाठी पाण्याचा, भेंडीला चिटकण्यासाठी पाण्याचा उपयोग करायचा आहे। एकदम थोडे थोडे पाणी लावलेले आहे। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पाणी घेतलेले आहे। मी भेंडीला पूर्णपणे असं चिटकलेले आहे पीठ। तोपर्यंत मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेले होते। तेल गरम झालेले आहे, त्यामध्ये मी आता थोड्या थोड्या भेंड्या टाकणार आहे आणि व्यवस्थित अशा परतवून घेणार आहे। छान असा कुरकुरीत बनेपर्यंत मी तेलामध्ये परतवून घेणार आहे। तुम्ही बघू शकता की छान असे कुरकुरे तयार झालेले भेंडीचे। कुरकुरीत असे खायला चवदार कुरकुरे तयार झालेले। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, छान अशी कमेंट्स करा। थोडा तोंडाला चव येण्यासाठी मी चाट मसाला टाकलेला आहे। चाट मसाला मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित। अशा प्रकारे आपले कुरकुरे तयार झालेले आहेत। खायला सुरुवात केली तरी चालेल।